पायोनियर क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आता आपण अभ्यासक्रमातील इतिहास या विषयातील काही प्रश्नांचा आपण काय करणार आहोत, स्पष्टीकरणासह अभ्यास करणार आहोत. तर चला आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. पहा, पहिला क्वेश्चन आहे. पहिला जो क्वेश्चन आहे तो आपल्याला आपल्या स्क्रीनवरती दिसतोय. पहा, तुम्ही वाचून पहा. उत्क्रांतीची संकल्पना सर्वप्रथम स्पष्ट स्वरूपात मांडणारे शास्त्रज्ञ कोण? काय? उत्क्रांतीची संकल्पना सर्वप्रथम स्पष्ट स्वरूपात मांडणारे शास्त्रज्ञ कोण? हा आपल्याला काय करण्यात आलेला आहे, प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि याला 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. पहिला आहे विलार्ड लिबी, दुसरा लुई लिकी, तिसरा आहे चार्ल्स डार्विन आणि चौथा आहे ग्रेगर मेंडल. हे जे 4 पर्याय आहेत, या पर्यायातून आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे. पहा, चला, तुम्हाला काही आन्सर्स सांगता येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पहा, या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे, म्हणजे उत्क्रांतीची संकल्पना जी आहे ही सर्वप्रथम स्पष्ट स्वरूपात मांडणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे चार्ल्स डार्विन. म्हणजे चार्ल्स डार्विन यांनी काय केलेलं आहे, उत्क्रांतीची संकल्पना स्पष्ट केलेली आहे. चार्ल्स डार्विन यांनी काय केलेलं होतं, द डिसेंट ऑफ मॅन, कुठलं एक ग्रंथ आहे त्यांचा, द डिसेंट ऑफ मॅन. हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे, आपला मानवाची उत्क्रांतीची किंवा सजीवांची उत्क्रांती जी आहे त्या उत्क्रांतीच्या संदर्भामध्ये काय केलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे. पहा, ज्याच्या व्यतिरिक्त विलार्ड लिबी यांच्या बाबतीमध्ये जर पाहायचं असेल तर आपल्याला म्हणजे एखादे जे काही आपले सजीव आहेत किंवा जैविक घटक असतात, त्या जैविक घटकांची जी वयोमर्यादा आपण मोजतो किंवा आयुर्मान काढलं जातं, त्या संदर्भामध्ये C14 म्हणजे कार्बन 14 ज्याच्या अनुषंगाने आपण जे काही म्हणजे आयुमर्यादा काढली जाते ती पद्धती शोधून काढण्याचं काम कोणी केलेलं होतं, विलार्ड लिबी यांनी शोधून काढलेली आहे. पहा, ज्याला आपण कार्बन डेटिंग म्हणून सुद्धा संबोधलं जातं. काय केलं जातं, ज्याला आपण कार्बन डेटिंग ज्याला म्हटलं जातं, कार्बन डेटिंग. ते कार्बन डेटिंग हे शोधून काढण्याचं काम कोणी केलेलं होतं, विलार्ड लिबी. त्यामध्ये साधारणतः कार्बन 14 हे जे काही मूलद्रव्य आहे त्या मूलद्रव्याचा वापर केला जातो. म्हणजे कार्बन 14 आणि कार्बन 12 यांचं जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणाच्या अनुषंगाने आपण काय करतो, म्हणजे एखादा जो काही जैविक घटक आहे तो जैविक घटकाच्या बॉडीमध्ये कार्बन 14 आणि कार्बन 12 या दोघांचं असणारं जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणाच्या अनुषंगाने आपण काय केलं जातं, जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा काढली जाते. पहा, त्याचबरोबर लुई लिकी हे जे शास्त्रज्ञ आहेत किंवा लुई लिकी यांचं नेमकं काम काय आहे, तर यांनी जो कुशल मनुष्य आहे या कुशल मनुष्याच्या संदर्भामध्ये त्याचे जे काही विकासाचे टप्पे आहेत ते विकासाचे टप्पे निश्चित करण्याचं काम किंवा स्पष्ट करण्याचं काम कुणी केलेलं होतं, लुई लिकी यांनी केलेलं आहे. काय, कुशल मानव जो आहे या कुशल मानवाच्या विकासाचे जे काही टप्पे आहेत त्या विकासाचे किंवा त्या उत्क्रांतीच्या टप्प्यांचं शोध लावण्याचं काम कुणी केलेलं होतं, लुई लिकी यांनी केलेलं आहे. तर चौथे असणारे ग्रेगर मेंडल यांनी काय केलं, तर यांना आपण फादर ऑफ हेरिडिटी किंवा अनुवंशशास्त्राचे जनक म्हणून काय केलं जातं, आपण यांना संबोधलं जातं. पहा, म्हणजे अनुवंशाच्या संदर्भामध्ये असणारे जे काही नियम आहेत ते नियम मांडायचं काम कुणी केलेलं आहे, ग्रेगर मेंडल यांनी केलेलं आहे. पहा, उत्क्रांतीची संकल्पना मांडण्याचं काम कुणी, चार्ल्स डार्विन यांनी केलेलं आहे. म्हणजे आपला हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर किती असणार आहे, 3 नंबरचा पर्याय जो आहे हा 3 नंबरचा आहे. याच्या व्यतिरिक्त विलार्ड लिबी यांनी काय केलेलं आहे, तर कार्बन डेटिंग नावाची पद्धती जी आहे तिचा शोध लावलेला आहे. लुई लिकी यांनी काय केलेलं आहे, कुशल मानवाच्या उत्क्रांतीचे जे काही टप्पे आहेत ते स्पष्ट करून सांगितलेले आहेत. ग्रेगर मेंडल यांनी काय केलेलं आहे, अनुवंशाच्या संदर्भामध्ये काही नियम मांडलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांना काय म्हटलेलं आहे, अनुवंशाचे जनक म्हणून संबोधलं जातं. पहा, ठीक आहे, हे झाला आपला हा पहिला क्वेश्चन. दुसरा प्रश्न आहे. पहा, मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर करायला सुरुवात केली? पहा, म्हणजे मानवानं ज्या वेळेला सुरुवातचा प्राचीन मानव ज्याला आपण म्हणता येऊ शकेल, या मानवानं सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केलेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. पहा,
पर्याय काय काय दिलेले आहेत? फर्स्ट ऑप्शन आहे तो सोने, चांदी, तांबे आणि चौथं कोणता? लोह. काय काय पर्याय आहेत पा? सोने, चांदी, तांबे आणि लोह हे 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. ओके, तुम्ही आन्सर सांगा पाहू कमेंट बॉक्समध्ये. यातील बहुतेक जणांना किंवा बहुतेक जणांनी तांबे हे उत्तर दिलेलं असेल पा. तांब्याच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर तांबे हे म्हणजे तांब्याचा वापर सर्वप्रथम कशासाठी करण्यात आला होता? तर जे हत्यारे आहेत ते हत्यारे बनवण्यासाठी म्हणून काय केलेला होता? तांब्याचा सर्वप्रथम वापर केला. मात्र मानवानं सर्वप्रथम जो काही वापर केलेला धातू जो आहे तो कोणता आहे? सोने हा धातू. मात्र हत्यारे बनवण्यासाठी वापरलेला कोणता आहे? तर तांबे हा सर्वप्रथम धातू वापरण्यात आलेला आहे पा. समजलं? म्हणजे मानवानं सर्वप्रथम वापर कुठल्या धातूचा केला? तर सोन्याचा केला. मात्र तांब्यापासून त्यांनी काय करायला सुरुवात केलेली होती? हत्यारे बनवायला सुरुवात केली. सोन्याचा वापर का करता येऊ शकत नाहीये? कारण सोने हे काय आहे? अतिशय मऊ किंवा सॉफ्ट असलेलं दिसतं. त्यामुळे ते सहजरित्या काय होऊ शकतं? म्हणजे त्याला कट करता येऊ शकतं, म्हणजे तोडता येऊ शकतं किंवा वाकवता येऊ शकतं. त्याचा परिणाम म्हणून सोन्यापासून आपण काय करता येऊ शकत नाही आहेत? हत्यारे बनवता येऊ शकत नाही आहेत. त्यामुळे साधारणपणे तांबे या धातूचा वापर हत्यार बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा करण्यात आला होता. मात्र मानवानं सगळ्यात पहिल्यांदा वापर कोणत्या धातूचा केला? तर सोने या धातूचा केलेला आहे. हे लक्षात ठेवायचं. तर चला आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न काय आहे आपला? चार्ल्स डार्विन बाबत खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा म्हटलेलं आहे. काय करा म्हटलंय? चुकीचे विधान ओळखा म्हटलेलं आहे. पहिलं पहा इथं आहे द डिसेंट ऑफ मॅन, म्हणजे हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. दुसरं ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस, म्हणजे पहिला द डिसेंट ऑफ मॅन हा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचबरोबर ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस हा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचबरोबर ऑन द ओरिजिन ऑफ, इथं थोडंसं मिस्टेक आहे पहा, ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस या ग्रंथात उत्क्रांतीची संकल्पना मांडली. आणि चौथा पर्याय जो आहे तो सर्व विधाने अचूक आहेत. काय केलेलं आहे पहा? आपण या अगोदरचा एक पहिला प्रश्न पाहिलेला होता. त्या पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा आपण याबद्दल थोडक्यात माहिती घेतलेली होती पहा. साधारणतः याच्या बाबतीमध्ये आता आपल्याला सगळ्यांनाच आन्सर नेमकं माहिती असेल की यामधलं चुकीचं कोणतं आहे. पहिला द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ त्याने लिहिलाय का? हो, लिहिलेला आहे. ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस हा ग्रंथ लिहिलेला आहे का? आता आपण दुसरा पर्यायाऐवजी तिसरा थोडंसं बघू. ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस या ग्रंथात उत्क्रांतीची संकल्पना मांडली. आता मला जरा सांगा, आपण पहिल्या प्रश्नामध्येच काय पाहिलं होतं की चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतीची जी संकल्पना मांडलेली आहे ती कोणत्यामध्ये? द डिसेंट ऑफ मॅन या पुस्तकामध्ये मांडलेली आहे. बरोबर आहे? म्हणजे हा जो तिसरा पर्याय आहे हा काय आहे आपला? चुकीचा आहे. हे सेंटेन्स किंवा विधान पहिलं बरोबर आहे, दुसरं आपण थोडंसं ठेवलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्याच्या बाबतीमध्ये जर पाहिलात तर पुन्हा इथं काय आहे? हे चुकीचं दिलेलं आहे पा. आणि चौथा पर्याय जो आहे तो म्हटलंय सर्व विधाने अचूक आहेत, म्हणजे सगळीच्या सगळी विधानं बरोबर आहेत. असं आहे का इथं? तर नाही आहे. हे पहिलं बरोबर आहे. दुसऱ्याबद्दल आपल्याला निश्चित माहिती नव्हतं, आपल्याला चुकीचं विधान ओळखायला सांगितलेलं होतं. म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच विधान काय आहे? चूक असणार आहे. आणि ते म्हणजे कुठलं आहे आपलं? ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस या ग्रंथात उत्क्रांतीची संकल्पना मांडलेली आहे. हे काय आहे? चुकीचं आहे. म्हणजेच चार्ल्स डार्विन यांनीच काय केलेलं आहे? ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसिस नावाचा जो काही ग्रंथ आहे हा पण लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. पहा योग्य जोड्या जुळवा. इथं आपल्याला 2 गट देण्यात आलेले आहेत. एका गटामध्ये काय केलेले आहेत, म्हणजे जो अ गट आहे या अ गटामध्ये काय करण्यात आलेलं आहे आपल्याला? जे मानव जे आहे उत्क्रांतीच्या टप्प्यावरचे मानव, त्या मानवाची नावं देण्यात आलेली आहेत. आणि दुसऱ्या गटामध्ये त्याची जी काही वैशिष्ट्य आहेत ती वैशिष्ट्य देण्यात आलेली आहेत पा. अ गटामध्ये काय आहेत पा? होमोसेपियन्स एक आहे, होमो हॅबिलस, निअँडरथल मानव आणि होमो इरेक्टस ही 4 आहेत. तर ब गटामध्ये कोण कोण आहेत पा? पहिला पर्याय जो आहे अ आहे बुद्धिमान मानव, ब ताटकण्याचा मानव, क शक्तिशाली मानव आणि ड हातांचा योग्य वापर करणारा मानव. ओके,
चला आपण जोड्या जुळवायला सुरुवात करूया पहा. आता इथं होमोसेपियनला नेमकी कोणाची जोडी जुळवता येऊ शकते. आता होमोसेपियन्स म्हणजे कोणता, तर आधुनिक मानव किंवा जो बुद्धिमान मानव आहे, जो आपल्या बुद्धीचा वापर करतोय, अशा मानवाला आपण काय म्हटलं जातं, होमोसेपियन्स म्हणून संबोधलं जातं पहा. म्हणजेच याची जोडी कशासोबत लागेल, आपलं बुद्धिमान मानव जो आहे त्या बुद्धिमान मानवासोबत लागलेली आहे पहा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला होमो इरेक्टस याचा अर्थ काय होतो, तर इरेक्ट म्हणजे जो ताठकण्यानं उभा राहतो तो, म्हणजेच याची जोडी जी आहे ती आपली कशासोबत लागते, आपला ताठकण्याचा मानव, म्हणजे पर्याय क्रमांक ब जे आहे ना, ब म्हणजे होमोसेपियन्स अ येणार आहे आणि होमो इरेक्टसला काय असणार आहे, ब ताठकण्याचा मानव. चला आता पर्यायांमध्ये आपण काय करूया की 1 नंबरला अ आणि 4 नंबरला ब असेल असा आपला पर्याय शोधून काढूया. पहा इथं 1 नंबरचा जो पर्याय देण्यात आलेला आहे आपल्याला, तिथं 1 मध्ये अ आहे मात्र 4 मध्ये ब आहे का, नाही आहे, म्हणजे हा पर्याय आपला चुकीचा असणार. दुसऱ्यामध्ये 1 मध्ये अ आहे का, नाही, म्हणजे दुसरा पर्याय सुद्धा आपला चुकीचा आहे. चला आता तिसऱ्या पर्यायामध्ये 1 ला अ आहे आणि जो 4 आहे त्या 4 ला काय आहे, इथं ब आहे, म्हणजे हा एक बरोबर असू शकेल. आणि इथं चौथा पर्याय जो आहे त्या चौथा पर्याय सुद्धा बरोबर असण्याची शक्यता आहे, बरोबर का. आता आपल्याला होमो हॅबिलस आणि निअँडरथल मानव या दोघांच्या मध्ये आपल्याला काय करायचं आहे, नक्की कोणतं आहे ते पाहावं लागणार आहे पहा. ठीक आहे. इथं काय म्हटलंय पहा, ऑप्शन नंबर 3 जो आहे त्याच्यानुसार होमो हॅबिलस म्हणजे शक्तिशाली मानव आणि निअँडरथल मानव म्हणजे हातांचा योग्य वापर करणारा जो काय मानव आहे तो असलेला दिसतोय पहा. ठीक आहे. त्याचबरोबर चौथा जो आहे त्या पर्यायामध्ये काय केलेलं आहे, जो होमो हॅबिलस आहे त्याला आपण हातांचा योग्य वापर करणारा मानव असं म्हटलेलं आहे आणि निअँडरथल मानव जो आहे त्याला मात्र काय केलेलं आहे, शक्तिशाली मानव म्हणून ओळखलेलं आहे पहा. मग आता मला सांगा की याच्यामधलं नेमकं उत्तर कोणतं असणार आहे. आता इथं जर पाहिलात तुम्ही, काही जणांनी कमेंट बॉक्समध्ये जरी सांगितलात तरीही चालू शकेल पहा. हा जे होमो हॅबिलस आहे याला डो म्हणजे कुशल हातांचा वापर, म्हणजे हातांचा योग्य वापर करणारा जो काय मानव आहे तो म्हणजेच काय आपला होमो हॅबिलस आहे. आणि निअँडरथल मानव जो आहे ज्याला शक्तिशाली मानव म्हणून ओळखलं जातं पहा. काय केलं जातं, होमो हॅबिलस जो आहे तो हातांचा योग्य वापर करणारा जो काय मानव आहे तो आहे. निअँडरथल मानव म्हणजेच काय शक्तिशाली मानव म्हणून आपण काय केलं जातं, त्याला ओळखलं जातं पहा. ज्याच्यानुसार आपल्याला पर्याय कोणता सांगता येऊ शकतो किंवा आपला करेक्ट पर्याय कोणता आहे, म्हणजे इथं आपला अ ड क ब. आता अ ड क ब कुठं आहे, तर पर्याय नंबर जो 4 आहे या पर्याय नंबर 4 मध्ये काय आहे आपला, आपण जे काही ठरवलेलं आहे त्याच्यानुसार आहेत, म्हणजेच आपला योग्य पर्याय कोणता आहे, 4 नंबरचा पर्याय आहे. ठीक आहे. चला तर आपण पुढचा प्रश्न पाहू. आता त्रियुग पद्धतीचा शोध कोणी लावलेला आहे पहा. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे पहा, त्रियुग पद्धतीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला किंवा कोणी लावलेला आहे पहा. पहिला आहे विलार्ड लिबी, दुसरं लुई लिकी, तिसरं चार्ल्स डार्विन आणि तिसरं चौथा आहे ते थॉम्सन. मला वाटतं या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्हाला सहजरित्या देता येऊ शकेल पहा, कारण या अगोदरच आपण काय केलेलं आहे, या सगळ्यांबद्दल माहिती घेतलेली आहे. फक्त चौथे जे शास्त्रज्ञ आहेत थॉम्सन यांच्याबद्दल आपण माहिती घेतलेली नाही आहे पहा. हे जे त्रियुग पद्धतीचा शोध आहे हा नेमका कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे. मुळात त्रियुग पद्धती म्हणजे नेमकी कोणती पद्धती, तर ज्याची आपण म्हणजे आपण तिसरीमध्ये असताना ज्या 3 युगांचा अभ्यास केलेला होता ती 3 युग म्हणजेच काय आहेत, आपली ही त्रियुग पद्धती. त्याच्यामध्ये कुठले येतात, तर पहिलं आहे ते म्हणजे आपलं अश्मयुग, कुठलं अश्मयुग आहे. दुसरं आहे ते म्हणजे ताम्रयुग, कुठलं ताम्रयुग.
आणि तिसरं जे आहे ते लोहयुग. पहा, अश्मयुग, त्यानंतर ताम्रयुग आणि लोहयुग ही जे काही 3 युग सांगितली जातात, या 3 युगांनाच आपण काय म्हटलं जातं, त्रियुग पद्धती म्हणून संबोधलं जातं. आणि ही जी त्रियुग पद्धती आहे ती कुणी मांडलेली आहे, थॉम्सन नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय केलेले आहे, या त्रियुग पद्धतीचा शोध लावलेला आहे. पहा, ठीक आहे. त्यानंतरचा आपण अभ्यास करूया किंवा त्यानंतरचा प्रश्न पहा, डिवाइन कॉमेडी हा ग्रंथ कोणी लिहिला? काय केलेला आहे, डिवाइन कॉमेडी हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. पहा, पर्याय देण्यात आलेले आहेत, डांटे, रॉजर बेकन, चार्ल्स डार्विन आणि जेफरसन. पहा, डिवाइन कॉमेडी नावाचा जो काही ग्रंथ आहे हा डांटे नावाचे जे शास्त्रज्ञ आहे, साहित्यिक आहेत, या डांटे नावाच्या साहित्यिकाने काय केलेलं होतं, लिहिलेला आहे. पहा, म्हणजे या प्रश्नाचं जे काही बरोबर उत्तर आहे ते कुठलं असणार आहे, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर रॉजर बेकन यांच्या बाबतीमध्ये जर पाहिलात तर हे एक शास्त्रज्ञ होते म्हटलात तरी सुद्धा चालतं, किंवा एक विद्वान होते असं म्हटलं तरी चालतं. पहा, यांना डॉक्टर मिकलिबन्स म्हणून सुद्धा काय केलं जायचं, ओळखलं जात होतं. पहा, काय, रॉजर बेकन हे एक शास्त्रज्ञ होते, भौतिक शास्त्रज्ञाच्या संदर्भामध्ये, म्हणजे जे काय आपले तारे, सूर्यग्रह वगैरे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये यांचा अभ्यास असलेला दिसत होता. पहा, त्याचबरोबर यांना आणखीन दुसऱ्या नावानं जे काय ओळखलं जायचं ते काय, डॉक्टर मिकलिबन्स म्हणून सुद्धा काय केलं जायचं, ओळखलं जात होतं. पहा, त्याचबरोबर तिसरे आहेत ते म्हणजे आपले चार्ल्स डार्विन, यांच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे, ज्यांनी मानवी उत्क्रांतीचा जो काही सिद्धांत आहे तो लिहिलेला आहे. त्याचबरोबर 2 प्रकारची पुस्तकं लिहिलेली आहेत. पहा, ठीक आहे. त्यानंतर जेफरसन यांच्या बाबतीमध्ये जे अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा जो आहे हा या जेफरसन यांनी मांडलेला आहे. पहा, काय केलेला आहे, अमेरिकन स्वातंत्र्याचा जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता तो कुणी मांडलेला होता किंवा लिहिलेला आहे, जेफरसन यांनी लिहिलेला आहे. पहा, म्हणजेच आपला डिवाइन कॉमेडी हा ग्रंथ कोणी लिहिला या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते काय आहे, आपलं पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. भारतातील परकीयांचा आगमनाचा योग्य क्रम ओळखा. म्हणजे आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जे काही परकीय आगमनं झालेली होती किंवा परकीय सत्ता जे आपल्या भारतामध्ये आलेल्या होत्या त्यांच्या आगमनाचा योग्य क्रम लावायचा आहे. सगळ्यात सुरुवातीला कोण आलेलं होतं आणि सगळ्यात शेवटी कोण आलेलं आहे याच्या बाबतीमध्ये लिहायचं आहे. पहा, इथं आपल्याला 4 प्रकारच्या सत्ता आहेत. कुठल्या, ऑप्शन नंबर 1 मध्ये सांगितलेलं आहे. पहा, सर्वप्रथम पोर्तुगीज आले, त्यांच्यानंतर इंग्रज, नंतर डच आणि नंतर फ्रेंच आले. त्यानंतर पहा, दुसऱ्या पर्यायामध्ये असं सांगतो आपल्याला की डच प्रथम आले, नंतर पोर्तुगीज, नंतर इंग्रज आणि नंतर फ्रेंच आले. तिसऱ्या पर्यायानुसार फ्रेंच सर्वप्रथम आले, त्यानंतर पोर्तुगीज, इंग्रज आणि डच. तर चौथ्या पर्यायानुसार काय, सर्वप्रथम पोर्तुगीज आले, त्यानंतर डच, नंतर इंग्रज आणि नंतर फ्रेंच, हे या रीतीनं आलेले आहेत असं सांगितलेलं आहे. पहा, आता यातील योग्य पर्याय कोणता आहे, मला वाटतं बहुतेक जणांना आपल्याला काय आहे याचं उत्तर माहिती आहे. पहा, साधारणतः भारतामध्ये या ज्या 4 परकीय सत्ता आहेत या 4 परकीय सत्तांचा आगमनाचा जो काही योग्य क्रम आहे हा योग्य क्रम लक्षात ठेवताना PDE आणि F या रीतीने आपल्याला लक्षात ठेवता येऊ शकतो. पहा, काय करता येतं, भारतातील या ज्या काही परकीय सत्ता आहेत त्या परकीय सत्तांचा जो काय आगमन आहे ते काय झालेलं आहे. पहा, सगळ्या म्हणजे लक्षात ठेवायचं असेल तर त्यासाठी PDEF या पद्धतीने आपण काय करता येऊ शकतं, लक्षात ठेवता येऊ शकतं. म्हणजेच पहिले कोण असणार आहेत आपल्या इथं, पोर्तुगीज आलेले आहेत, नंतर डच आलेले आहेत, नंतर इंग्रज आलेले आहेत किंवा म्हणजे इंग्लिश म्हणजे आहेत ते, आणि नंतर कोण आलेले आहेत आपले फ्रेंच आलेले आहेत. पहा, कोण, प्रथम पोर्तुगीज, नंतर डच
नंतर इंग्रज आणि नंतर फ्रेंच. हा पर्याय कुठं आहे का, तर पर्याय नंबर 4 जो आहे त्या 4 मध्ये आहे पहा. म्हणजे याप्रमाणे जो काही क्रम आहे तो क्रम आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये पाहायला मिळतो. म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 4. आता हे जे पोर्तुगीज आहेत, हे पोर्तुगीज आपल्यामध्ये सगळ्यात म्हणजे भारतामध्ये सर्वप्रथम कधी आले, तर ते आपल्यामध्ये आलेले होते. म्हणजे भारतात येण्याचा जो काही त्यांचा कालावधी होता तो 20 मे 1498ला सर्वप्रथम काय केलेलं होतं, त्यांनी भारतामध्ये आलेले होते. पहा, पोर्तुगीजांच्या बाबतीमध्ये जर पाहिलात तर ते कधी आले होते, 20 मे 1498 या कालावधीमध्ये काय झालेले होते, भारतामध्ये ते आलेले होते. डचांचा विचार केला तर 1605, किती, डचांच्या बाबतीमध्ये 1605 या कालावधी किंवा या दरम्यान काय करण्यात आलेलं होतं, जे डच आहेत ते डच आपल्या भारतामध्ये आलेले होते. इंग्रजांच्या बाबतीमध्ये जर पाहिला तर इंग्रजांचं आगमन आपल्या भारतामध्ये कधी झालं, तर 24 ऑगस्ट 1608ला आपल्या भारतामध्ये आगमन झालं. इंग्रजांचं आगमन कधी झालं होतं, 24 ऑगस्ट 1608ला काय झालेलं होतं, आपल्या भारतामध्ये सर्वप्रथम त्यांचं आगमन झालेलं होतं. आणि फ्रेंचांच्या बाबतीमध्ये जर पाहिलात तर मात्र ते काय खूप उशिरा 1667 मध्ये म्हणजे 1667च्या कालावधीमध्ये काय झालेलं होतं, जे फ्रेंच आहेत ते फ्रेंच आपल्या भारतामध्ये आलेले आहेत. समजलं. म्हणजे PDEF किंवा पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच या रीतीनं काय करता येतं, आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते देता येऊ शकतं. चला आपण काय करू, आता पुढचा प्रश्न पाहू. योग्य विधाने ओळखा असं म्हटलंय. काय करायचं आपल्याला, योग्य विधानं ओळखा म्हटलेत. त्यासाठी आपल्याला 2 विधानं देण्यात आलेले आहेत. पहा, पहिलं विधान, विधान जे आहे ते प्लासीचे युद्ध सिराज उद्दौला व रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झालं होतं. काय, प्लासीचं युद्ध जे आहे ते सिराज उद्दौला व रॉबर्ट क्लाइव्ह मध्ये झालं, हे पहिलं विधान आहे. तर बक्सारचे युद्ध मीर कासिम व मुनरो यांच्यात झालं होतं. पहा, काय झालेलं आहे, बक्सारचं जे युद्ध आहे ते मीर कासिम आणि मुनरो यांच्यामध्ये झालेलं आहे. पहा, ठीक आहे. आता याला पर्याय काय काय दिलेले आहेत पहा, अयोग्य, अयोग्य. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे असं इथं सांगितलेलं आहे. दुसऱ्यामध्ये अयोग्य, योग्य असं म्हटलंय. तिसऱ्यामध्ये व ब दोन्ही योग्य आहेत आणि चौथा जो पर्याय आहे तो व ब दोन्ही अयोग्य आहेत असं सांगितलेलं आहे. पहा, चला तुम्ही सर्वांनी सांगा पाहू. आपल्याला माहिती असायला पाहिजे होतं किंवा माहिती असेलच आपल्या सर्वांना, जे प्लासीचे युद्ध झालेलं आहे त्या प्लासीचं युद्ध काय आहे, आपलं जे काय प्लासीचं युद्ध आहे, या प्लासीच्या युद्धानं काय झालेलं आहे, आपल्या ब्रिटिशांचं बंगालमध्ये पायाभरणी जी आहे ती पायाभरणी केलेली आहे असं म्हटलं जातं. आणि बक्सारचं युद्ध जे आहे त्या बक्सारच्या युद्धानं शिक्कामोर्तब केलं की आपल्या इथं काय झालेलं आहे, ब्रिटिश सत्ता जी आहे ती खंबीरपणे राहू शकते असं म्हणजे शिक्कामोर्तब करण्याचं काम कोणी केलेलं आहे, बक्सारच्या युद्धानं. म्हणजे यानं आपल्या इथं सुरुवात झालेली आहे, तर बक्सारच्या युद्धानं आपल्या इथं काय झालेलं आहे, त्यांचं फिक्स झालेलं होतं. म्हणजे त्यांनी आपल्या देशामध्ये जे काही सत्ता आहे ती सत्ता स्थापन केलेली आहे असं म्हटलं जातं. पहा, ठीक आहे. पहा, याच्यातील प्लासीचं युद्ध जे आहे हे प्लासीचं युद्ध कधी झालं होतं, तर 1757 मध्ये झालेलं होतं. आणि जे काय आपलं बक्सारचं युद्ध जे आहे ते बक्सारचं युद्ध कधी झालेलं होतं, 1763 ला झालेलं होतं. 63-64 सॉरी 63-64 म्हणजे 64 ला झालेलं आहे. पहा, ज्याच्यामध्ये जे प्लासीचं युद्ध झालेलं होतं ते कुणामध्ये, म्हणजे सिराज उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह या दोघांच्या मध्ये झालेलं होतं. पहा, म्हणजे आपला पहिला ऑप्शन जो आहे तो काय आहे, बरोबर आहे. दुसरं बक्सारचं युद्ध आहे ते मीर कासिम व मुनरो यांच्यामध्ये झालेलं होतं. जे ब्रिटिशांतील एक गव्हर्नर जे होते किंवा सैन्याचे जे काही अधिकारी होते मुनरो, हे काय करत होते, त्या ब्रिटिश सैनिकांचं नेतृत्व करत होते. आणि बक्सारच्या युद्धामध्ये मीर कासिम यांच्या सोबतच शाह आलम आणि शुजाउद्दौला
कोण कोण? शाह आलम आणि शुजाउद्दौला. म्हणजे बक्साच्या युद्धाच्या बाबतीमध्ये जर पाहिलात तर मीर कासिम, कोण कोण? मीर कासिम, शाह आलम आणि शुजाउद्दौला. आणि ज्याच्या विरोधामध्ये कोण होतं, म्हणजे यांच्या अपोजिट जर पाहिलात तर ब्रिटिश सैन्य होतं, बरोबर का, किंवा ब्रिटिश. आणि हा जो ब्रिटिशांचं सैन्य होतं, ज्यांचं जे काही नेतृत्व होतं, ते नेतृत्व कोण करत होते? मुनरो करत होते पा. म्हणजे हा आपला जो काही दुसरा पर्याय आहे, हा दुसरा पर्याय सुद्धा काय आहे? योग्य आहे. म्हणजेच इथं काय आपला आन्सर येणार आहे? अ व ब दोन्ही योग्य. मीर कासिम यांनीच काय केलेलं होतं? शाह आलम आणि शुजाउद्दौला या दोघांना एकत्र केलेलं होतं. या तिघांनी एकत्रितरित्या फळी तयार केल्या आणि त्या फळी तयार करूनच किंवा एकत्रितरित्या काय केलेलं होतं? ब्रिटिशांवरती आक्रमण केलेलं होतं पा. समजलं? पुढे पा. 1857च्या उठावाबाबत विधानांचा विचार करा व अयोग्य विधान ओळखा म्हटलेत. काय करायचंय आपल्याला इथं? अयोग्य म्हणजे चुकीचं जे काही विधान आहे ते चुकीचं विधान ओळखायचं आहे. पहिलं विधान दिलेलं आहे पा. उठाव संपूर्ण देशात एकाच वेळी 30 मे 1857ला झाला होता. हे बरोबर आहे का? तर नाही आहे. म्हणजे संपूर्ण देशात हा एकतर उठाव झालेला नव्हता, फक्त काय झालेलं होतं? उत्तर भारतामध्ये मॅक्सिमम प्रसार होता. त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये जर पाहिलात तर मात्र या उठावाचं काय होतं? खूप प्रमाणात कमी असलेलं दिसून येतंय. त्याचबरोबर हे एकाच वेळी घडलेलं होतं का? तर एकाच वेळेला नाही आहे. त्याचबरोबर 30 मे हा 1857ला सुद्धा घडलेलं नाही आहे. ठीक आहे. म्हणजे पहिलं जे काय पर्याय आहे तो पहिला पर्याय चुकीचा आहे. उठावाचे नेतृत्व सैनिकांनी केले. हे बरोबर आहे का? तर नाही आहे. फक्त काय झालं? सैनिकांनी उठावाची ठिणगी जी आहे ती बराकपूर येथे घडलेली होती. मंगल पांडे काय केलेलं होतं? एका ब्रिटिश अधिकाऱ्याला गोळी झाडली आणि तिथून उठावाची सुरुवात झालेली होती. त्यानंतर सैनिकांनी काय केलेलं होतं? दिल्ली काबीज केली आणि तिथलं जे काय नेतृत्व होतं किंवा संपूर्ण देशाचं जे काही उठाव असणार आहे, उठाव तो संपूर्ण देशामध्ये नेतृत्व कोण करायला असं जाहीर केलेलं होतं? जे काही बहादूर शाह आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेलं होतं पा. म्हणजे त्यावेळेचे जे काही मुघल बादशाह होतं त्या मुघल बादशाहांकडे देण्यात आलेलं होतं पा. पण प्रत्यक्षामध्ये ते मुघल सैन्याचं सेनापती जे होते बख्त खान यांच्या हातातच काय होतं? दिल्लीचं नेतृत्व होतं असं म्हटलं तरी चालतं. म्हणजे सैनिकांनी काही केलेलं नाही आहे, तिथं नेतृत्व केलेलं दिसत नाही आहे. त्याचबरोबर ठिकाण जसं बदलेल तसं, म्हणजे झाशीच्या ठिकाणावरती झाशीची म्हणजे राणी लक्ष्मीबाई यांनी केलेलं होतं. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे यांनी केलेलं होतं. या रीतीनं वेगवेगळ्या ठिकाणी खर्जासिंग यांनी काय केलेलं होतं? खानदेशामध्ये केलेलं होतं. त्याचबरोबर कुंवर सिंग यांनी जगदीशपूरमध्ये केलेलं होतं. त्या पद्धतीनं काय करण्यात आलं होतं? वेगवेगळ्या ठिकाणावरती वेगवेगळे नेतृत्व करणारे व्यक्ती जे आहेत त्या व्यक्ती पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरं पर्याय जे आहे ते पहा. बेगम हजरत महल, त्याचबरोबर नानासाहेब पेशवे व खर्जासिंग हे नेपाळला पळाले. म्हणजे इंग्रजांसोबत त्यांचा टिकाव लागत नाही असं समजल्यानंतर त्यांनी काय केलेलं होतं? पलायन केलेलं होतं. त्यानुसार बेगम हजरत महल आणि नानासाहेब पेशवे या दोघांनी काय केलेलं होतं? नंतर नेपाळला आश्रय घेतलेला दिसतोय पा. म्हणजे बेगम हजरत महल पळून गेलेला होता. त्यानंतर नानासाहेब पेशवे यांनी सुद्धा काय केलेलं होतं? नंतर नेपाळलाच आश्रय मिळवला होता पा. मात्र खर्जासिंग यांना काय केलेलं नाही? नेपाळला पलायन केलेलं नव्हतं किंवा आश्रय घेतलेला नव्हता. म्हणजे तिसरा जो पर्याय आहे हा तिसरा सुद्धा काय आहे? चुकीचाच पर्याय आहे पा. आणि चौथं जे आहे ते काय आहे आपलं? सर्व विधाने अयोग्य. म्हणजेच काय आहे आपलं? हे चौथा जो पर्याय आहे तो चौथा पर्याय आपल्यासाठी करेक्ट असणार आहे. सगळीच्या सगळी इथं देण्यात आलेली जे काही तिन्ही एक्झाम्पल आहेत किंवा विधानं आहेत ती तिन्ही विधानं काय आहेत? चुकीची आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. कैलकोट्टीकली हा नृत्य प्रकार तमिळनाडू राज्यातील असून यक्षगान हा नृत्य प्रकार कर्नाटक राज्याचा आहे. काय म्हटलंय पहा? कैलकोट्टीकली हा नृत्य प्रकार कुठला आहे? तमिळनाडूचा आहे. तर यक्षगान हा प्रकार जो आहे तो कुठला?
कर्नाटक राज्याचा आहे असं असं सांगितलेलं आहे पहा. पर्याय काय काय आहेत पहा. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. म्हणजे यामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग दिलेले आहेत पहा. कैल कोट्टिकली हा नृत्य प्रकार तमिळनाडू राज्यातील असून म्हणजे इथपर्यंतचा जो भाग असणार आहे हा काय आहे आपला पूर्वार्ध आहे. दुसरा यक्षगान हा कर्नाटक राज्याचा म्हणजे हे जे इथून पुढचं आहे ते कुठलं आहे आपला उत्तरार्ध आहे पहा. कर्नाटक राज्याचा नृत्य प्रकार आहे. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. पूर्वार्ध बरोबर आहे आणि उत्तरार्ध चूक आहे, हे बरोबर आहे का नाही. इथं जर पाहिला तर कैल कोट्टिकली हा नृत्य प्रकार तमिळनाडू राज्याचा आहे का तर हो, हे बरोबर आहे म्हणजे पूर्वार्ध आपला बरोबर झाला. यक्षगान हा कर्नाटक राज्याचा आहे का तर हो, यक्षगान हा काय आहे कर्नाटक राज्याचाच नृत्य प्रकार आहे. म्हणजे इथं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे दोन्ही काय असायला पाहिजे बरोबर आहेत पहा. समजलं. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक कुठला येणार आहे 3. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध बरोबर. याच पद्धतीने आपल्याला इतर जे काही राज्य आहेत ते राज्य आणि त्यांचे नृत्य प्रकार जे आहेत ते नृत्य प्रकार माहिती असायला पाहिजे. चला आपण आज इथंच थांबू. धन्यवाद.